बऱ्याच जणांना माहिती नसेल. आता तुम्ही सगळे कोकणातले आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना दशावर 100% माहिती आहे का? कोणीच नाही. म्हणजे आपली कला ही मागे राहिली याला कारण हे आपलेच लोक सगळे कोकणातले नाही, आम्ही 4-5 जण हा, आहे. बाकी सगळे पुणे वगैरे नाही, असे नाही, तेवढे. आम्ही तिघं तिघं सोडलं तरी सगळे कोकणात. आम्ही तिघं घाटावर आहे. ठीक बाकी सगळं कोकणात. रत्नागिरीमध्ये पण तुमच्या आता महाराष्ट्रात सर्वत्र कला आपली चालूच आहे. आता दशावतार पिक्चर मध्ये तर दशावतार 100% दशावतार घेतलं नाही. नाही, पण दशावतार म्हणजे काय, आमच्याकडे दशावतार नाही. कलाकार म्हणजे काय हा पूर्ण जगभर समजलं. ते बरं झालं हो. त्या पिक्चरमुळे आता- माझं पण नाव लौकिक भरपूर झालं. म्हणजे आतापर्यंत लोक एक सामान्य दशावतार कलाकार कधी सामान्य नाही. पण एक सांगतो की आतापर्यंत एक टिपिकल दशावतार कलाकार म्हणून ओळखत होते, पण दशावतार चित्रपटामुळे काय लोकांना वेगळी ओळख मला मिळाली. ज्यांना असं माहित नाहीये किंवा थोडंफार माहिती आहे ना, एक्झॅक्ट ज्यावेळी आपण समोर बघतो स्टेज हो. समोर बसून पूर्ण ज्यावेळी शो आपण डोळ्याने आपल्या बघतो ना लाईव्ह, त्यावेळी आपल्याला कळतं त्याची आवड निर्माण होते. आता सिनेसृष्टीतले पण बरेच लोक आहेत ज्यावेळी या दशावतार चित्रपटाचा जो ट्रेलर लॉन्च व्हायचा होता किंवा प्रोमो लॉन्च व्हायचा होता त्यावेळी आम्ही तिथे गेलेलो. म्हणजे अक्षरशः प्रिया बेर्डे मॅम वगैरे ज्या होतात, आणि आता दशावतार म्हणजे काय माहिती नाही, म्हणजे ऐकून माहिती आहे की लोक एक्झॅक्टली दशावतार काय आहे, दशावतार कलाकार काय आहे, त्यांना त्यावेळी समजलं. वृंदाज लहर नावाचं एक ऍक्ट सुद्धा छोटासा आम्ही परफॉर्म केला की ऍक्च्युअल दशावतार काय आहे हे सांगण्याचं. जेव्हा त्यांना कळलं म्हणजे त्यांना पण स्वतःना विश्वास बसला नाही की हा एक स्वतः पुरुष आहे, स्वतः स्त्री कॅरेक्टर प्ले करणारा हा. आतापर्यंत त्यांना बालगंधर्व माहिती होते की असे असे नट आहेत ते स्त्री भूमिका करायचे. पण दशावतार कलाकार ह्याच्यामध्ये असे बरेच नट आहेत जे सगळेच बालगंधर्व आहेत. बालगंधर्वांचा आदर्श घेऊन जे स्त्री अभिनय करतायत, म्हणजे तुम्ही अंदाज पण बांधू शकत नाही की समोर स्टेजवर असणारा कलाकार आहे पुरुष आहे. म्हणजे आता माझ्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरून पण तुम्हाला कळेल की हे एवढे कॅरेक्टर मध्ये घुसलेले असलेले, पण अशी ही कला आहे की तुम्ही बरोबरच बघा. येऊ नक्की नक्की. फक्त जाता जाता एक सांगतो, याच्यातून पण बरीचशी मंडळी आपापले क्षेत्र आहेत. आता हे आहे अमोल मेहता, हे प्रोफेशनल सिंगर आहे. हिंदी, मराठी, पंजाबी वगैरे अशी वेगवेगळ्या भाषेमध्ये चांगल्या चांगल्या मोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये ते सिंगर आणि हे आम्ही सगळे शिशूपासूनचे मागाशी सांगितल्याप्रमाणे शाळेतले मित्र आहेत. हे पण आमचे मित्र आहेत, आपण मित्रच आहे, पण आज तो त्या लेवलला आहे त्यामुळे एक मान द्यावा लागतो. तर हा पहिला सरस्वत बँकेमध्ये मॅनेजर या पदावर होता. त्यानंतर त्याने मुलांना शिक्षण म्हणजे आपली शिक्षण जे वाढण्यासाठी स्वतः आता ते कोचिंग क्लास त्यांनी स्वतःच चालू केलं आणि